मैत्रिणींनो, स्त्री जीवनामध्ये शिक्षणाची नवी क्रांती सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणली. त्यानिमित्त कार्यक्रम ऐकूया. ज्ञानज्योती दीपज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सहभाग प्रिया सफळे यांचा. मैत्रिणींनो, नमस्कार. 200 वर्षापूर्वीचा इतिहास पाहता स्त्रीला दुय्यम स्थान होतं. रूढी परंपरेची शृंखला तिच्याभोवती जखडली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीची घुसमट व्हायची. तीही माणूसच आहे, पुरुषाप्रमाणे तिलाही बुद्धी, भावना, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे त्या संस्कृतीला मान्यच नव्हतं. देश अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, वर्णभेद, जातीभेद, बालविवाह, केशवपन, सतीची चाल यासारख्या असंख्य व्याधींनी ग्रासलेला होता. आणि याच काळात आपल्या दैदिप्यमान ज्योतीनं आपल्या पत्नीची ज्ञानज्योत प्रज्वलित करून युगप्रवर्तक कार्य केलं. ते महान व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. आणि ती ज्ञानज्योत म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साऱ्यांनीच उत्साहात साजरी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन करत सादर करीत आहे त्यांचा जीवनपट ज्ञानज्योती दिव्यज्योती क्रांतीज्योती सावित्री. सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं खेडं नायगाव. 3 जानेवारी 1831 रोजी खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या घरी एक कन्यारत्न जन्मास आलं. सुंदर हसऱ्या चेहऱ्याची गोड कन्या, आणि तिचं नाव ठेवलं सावित्री. पाहता पाहता साऱ्यांचीच लाडकी झाली साऊ. 5-6 वर्षाची असेल. तिच्या भावंडांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत तासन तास खेळायची, हुंदडायची, कधी गोफण चालवायची, लपाछपी खेळायची. गलोलीचा नेम असा की एका नेमात कैरी आणि चिंच पाडायची. अशी होती साऊ, धीट अंधाडसी. पहिली माझी ओवी ग छोट्या साऊला, थाराना द्यावा भय अन भीतीला. छोट्या साऊला बाबांसोबत आठवडे बाजारात जायला खूप आवडायचं. छान छान खाऊ खायचा, खेळणी विकत घ्यायची आणि बाबांनी घेतलेल्या वस्तू सांभाळायच्या. तिला आवडणारा खाऊ कोणता होता माहितीये? जिलेबी. बाबांनी 1 आण्याची जिलेबी आणि 1 पैशाची भजी तिला घेऊन दिली. रस्त्यानं खात उड्या मारत साऊ चालली बाबांच्या मागं. वाटेत एका झाडाखाली काही जण येसूचं स्तवन गात होते. साऊचं गाणं ऐकता ऐकता खाणंही सुरू होतं. त्यातल्या एका साहेबानं साऊला म्हटलं, शहाणी माणसं असे अन्नपदार्थ बाहेर खात नाहीत रस्त्यावर. साऊनं तो पुडा पटकन फेकून दिला. त्या साहेबांनी एक पुस्तक दिलं चित्रांचं. साऊनं ते पुस्तक घेतलं, पण आजूबाजूच्या बायका काहीतरी कुजबजत होत्या. साऊनं ते पुस्तक घरी आणून जपून ठेवलं. तिला वाटलं, जर मला वाचता आलं असतं तर. दुसरी माझी ओवी ग कणखरत्या साऊला, थाराना द्यावा कधी खोटेपणाला. अशा या छोट्या साऊचं बालपण खेळात आईला मदत करण्यात फुलत होतं. साऊ चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू मोठी होत होती. आजूबाजूचे लोक म्हणायचे, बापरे किती मोठी झाली ही, कधी करणार हिचं लग्न? त्या काळात मुलगी 6 वर्षाची झाली की लग्न लावलं जायचं. 4-5 स्थळं बाबांनी पाहिली, पण बाबांना कोणतंच स्थळ पसंत पडत नव्हतं. आणि मग पुण्याहून एक स्थळ आलं, गोविंदराव फुल्यांचा मुलगा ज्योतिबाचं. साऱ्यांनाच पसंत पडलं आणि ज्योतिबा साऊचं लग्न ठरलं. फाल्गुन वद्य पंचमी शके 1762 1840 साली रंगपंचमीच्या दिवशी साऊची झाली सावित्री. लग्न झालं तेव्हा साऊ 9 वर्षाची आणि ज्योतिबा 13 वर्षाचे होते. सावित्री पुण्याला आली
तेव्हा ज्योतिबांचं शिक्षण सुरू होतं आणि शेतीकामही. ज्योतिबांची मावस बहीण सगुणा, सावित्री आणि सगुणा दोघीही शेतात त्यांना मदत करायला जायच्या, भाजी भाकरीची शिदोरी घेऊन. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे स्त्री शिक्षणाचा भारतात पहिला प्रयोग कुठं झाला असेल? शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली. शेतातली माती ही त्यांची पाटी आणि झाडाच्या फांदीची काटकी ही त्यांची लेखणी. ज्योतिबा स्वामींनी मळा, फुले असं लिहायला शिकवलं पहिल्या दिवशी सावित्रीला. सावित्रीनं विचारलं, मळ्यापासून आणि फुलापासून करायची का अभ्यासाची सुरुवात? त्यावर ज्योतिबा म्हणाले, जीवनमळा हा शिक्षणाने फुलणार आहे. आणि श्री गणेशा झाला भुईपाटीवर. दुसऱ्या दिवसापासून पाटी पेन्सिल घेऊन अक्षर ओळख झाली. हळूहळू वाक्य लिहिली जाऊ लागली. अंक ओळख ही झाली. घरकाम, शेतीकाम आणि अभ्यास असा दिनक्रम झाला सावित्रीचा. आणि तिचं मन तिला सांगू लागलं, पुढं तुला खूप शिकायचंय. अशी झाली साऊची सावित्री. तिसरी माझी ओवी ग, जिद्दी ती सावित्री. ज्योतिबांनी केली तिची लेखणीशी मैत्री. भुईपाटीवर सावित्रीच्या शिक्षणाचा श्री गणेशा तर झाला. पाटी पेन्सिल घेऊन अक्षर ओळख, अंक ओळख तीही झाली. ती घरच्या गुरुकडूनच. सावित्रीमध्ये एकाग्रता होती आणि शिकण्याची जिद्दही. त्यांनी ज्योतिबांना सांगितलं की सगुणालाही शिकवा. दोघींचा लेखन वाचनाचा पाया तयार झाला. ब्रिटिश सरकारनं बुधवारवाड्यात एक इंग्रजी शाळा सुरू केली होती. कलेक्टर साहेबांची परवानगी घेतली आणि सावित्रीचं, सगुणाचं नाव हजेरीपटावर आलं. ज्योतिबांचंही शिक्षण सुरूच होतं. अभ्यासवृत्ती, लेखन वाचनाची आवड आणि आकलन क्षमतेच्या जोरावर सावित्रीची हुशारी ज्योतिबांना दिसत होती. जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल यांच्याकडं ज्योतिबा, सावित्री आणि सगुणा दोघींनाही घेऊन गेले. त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्या दोघींना शिक्षिकेचं प्रशिक्षण घ्यावं असा आग्रह त्यांनी धरला. अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले. त्या काळात भारतीय स्त्री शिक्षिका नव्हती. ज्या होत्या त्या मिशनरी. एके ठिकाणी सावित्रीबाई आपल्या पतीबद्दल म्हणतात, ज्योतिबा स्वामी कल्पक शिल्पकार, आदर्श मार्गदर्शक, सुस्वभावी जोडीदार, जिवलग मित्र आणि वंदनीय गुरु. पण दोघांची जिद्द होती, मुलींसाठी शाळा सुरू करायचीच. चौथी माझी ओवी ग, पहिल्या मुख्याध्यापिकेला. ज्योतिबा स्वामींनी दिशा दिली स्त्री शिक्षणाला. मुलींसाठी शाळा उघडण्याची पूर्वतयारी सुरू झाली. ही कुणकुण पुण्यात पसरली. लोक म्हणू लागले, बायांनी अक्षरं वाचली की त्या अक्षराच्या अळ्याहून ताटात येतात. सावित्रीबाईंना अनेक वाईट शब्दांनी बोललं जाऊ लागलं. पण दोघंही खंबीर होते, दृढनिश्चयी होते. श्री तात्यासाहेब भिडे पुरोगामी विचारांचे, पण उदारमतवादी अशा विचारसरणीचे. त्यांचा भव्य वाडा होता. त्यांनी ज्योतिबांना शाळा उघडण्याची परवानगी दिलीच आणि 101 रुपये अशी आर्थिक मदतही केली. ज्योतिबा स्वतः घरोघरी जाऊन मुलींच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागले. आणि तो दिवस उजाडला. भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला 1 जानेवारी 1848. सावित्रीबाईंचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी 6 मुली शाळेत दाखल झाल्या. त्यांनी सर्वांची ओळख करून घेतली. हळूहळू मुली सावित्रीजवळ मोकळ्या झाल्या. अ पासून श्री गणेशा झाला शिक्षणाचा. एकेकीचं बोट धरून त्या शिकवू लागल्या. भिड्यांच्या वाड्यातला दगडाचा कण अनकण सजीव झाला, आनंदला. त्या वाड्यात ज्योतिबा सावित्रीनं इतिहास घडविला. 5वी माझी ओवी ग, संयमी सावित्रीला.
अवहेलना सोसूनी सक्षमती ज्ञानदानाला. फुले दाम्पत्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी धडपड सुरू केली, पण समाजाला ते पचनी पडत नव्हतं. मुली शिकल्या तर पुरुषांना शहाणपणा शिकवतील, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती हे मनूचं वचन खोटं पाडतील, अशी कोती मनोवृत्ती लोकांमध्ये दिसू लागली. कट शिजू लागले, सभा घेतल्या जाऊ लागल्या, पण दोघंही स्थितप्रज्ञ होते. तळागाळातील मुलींपर्यंत शिक्षण पोहोचवायचंच हाच एक ध्यास त्यांनी घेतला होता. एकदा सावित्रीबाई शाळेत जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. आपल्याला मुलींसाठी खूप काही करायचंय. मुलींची शाळा तर सुरू झाली, पण ज्योतिबांना स्वस्थ बसवत नव्हतं. 15 मे 1848 रोजी दलित वर्गासाठी शाळा सुरू केली. समाजात हाहाकार माजला, पण ते मागे हटणारे नव्हते. सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आता थांबायचं नाही, सारा समाज शिक्षित करायचाच हा पण दोघांनी केला. 6वी माझी ओवी ग निर्भीड सावित्रीला, साक्षर करण्या दीनदलिता दृढ निश्चय तो केला. 1857च्या बंडाचा वणवा पेटला होता. सारा उत्तर भारत देशभक्तीच्या ज्वालेनं भडकला होता. ज्योतिबांचं सामाजिक कार्य वाढलं होतं. सावित्रीबाईंच्या मदतीनं त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह हा अनाथाश्रम काढला. आईच्या मायेनं मुलांचं संगोपन त्या करीत होत्या. याच आश्रमात काशी या असहाय्य मुलीच्या मुलाचा यशवंताचा जन्म झाला. यशवंताला फुले दाम्पत्यांनी दत्तक घेतलं. समाजातील विधवांचं जीणं हे जीव घेणं आहे, हे असं दोघंही पाहत होते. इसवी सन 1860 त्यांनी एका विधवेचा पुनर्विवाह केला. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नानं 1829 सरकारनं कायदा केला आणि सतीची चाल बंद झाली. केशवपनाची चालही मोडीत निघाली. या समाजकार्यात दोघांनीही स्वतःला वाहून घेतलं. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्यात शपथ घेतली ती अशी: सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरं, माझी भावंडच आहेत, अशा बुद्धीनं मी वागेन. माझ्या मुलामुलींना साक्षर करेन, राजनिष्ठेनं वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती, ध्यानधारणा, धार्मिक विधी मी करेन. यानंतर दारूबंदी, सक्तीचं शिक्षण, स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहन, अल्पखर्चात विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, देशभक्ती या विषयांवर चर्चा व्हायची आणि कार्यास योग्य ती दिशा मिळायची. याच काळात घरातील पाण्याचा हौद दोघांनीही अस्पृश्यांसाठी खुला केला. सावित्रीबाईंचा भाऊ त्यांना म्हणाला, तुम्ही दोघं ना कुळास बट्टा लावणार यात, जाती रूढीस अनुसरून वर्तन करा. त्यावर सावित्रीबाई कडाडल्या, तुझ्या बुरसटलेल्या विचारांची मला घृणा येते रे. पाळलेल्या जनावरांवर प्रेम करतोस, नागपंचमीला नागाला दूध देतोस आणि आपल्यासारख्या हाडामासांच्या मानवास अस्पृश्य समजतोस. माझे पती तुझ्यासारख्या वारकऱ्याप्रमाणे नुसतं हरिनाम करत नाहीत, तर ते माणसातला देव शोधतात. 7वी माझी ओवी ग आई सावित्रीला, माणसातला देव शोधणाऱ्या त्या महात्म्याला. सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी सावित्रीबाई महात्मा फुल्यांच्या सोबत कार्य करीत होत्या. सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सारेच सदस्य धडपडत होते. खांद्यावर घोंगडी, डोईवर पागोटं, हातात डफ घेऊन कधी शेतमळ्यावर, कधी देवडीवर घरोघरी जात तळमळीनं प्रचार करत ज्योतिबा. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. खरी नीती हाची मानव धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे.
1876-77 महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. माळ रानं उजाड झाली, गुरंढोरं माणसं मरू लागली. सावित्री ज्योतिबांचं मन द्रवलं. त्यांनी अन्नछत्र उघडलं. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला, शासनाला दुष्काळग्रस्तांसाठी मदत करण्याचं आवाहन केलं. सावित्रीबाईंसोबत अनेक स्त्रिया सकाळ संध्याकाळ भाकरी पिठलं करीत होत्या. जवळजवळ 52 अन्नछत्र उघडली आणि अन्न करणाऱ्या असंख्य लोकांचे जीव वाचवले. स्वतःसाठी तर सारेच जगतात, पण समाजाचं आपल्यावर काही ऋण आहे याची जाणीव असणारेच खरे समाज सुधारक, हे निर्विवाद सत्य. आठवी माझी ओवी ग त्या अन्नपूर्णेला, मानव धर्म जाणणाऱ्या फुले दाम्पत्याला. इंग्लंडमध्ये स्त्री स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली. फ्रान्समध्ये मानवी हक्कासाठी क्रांतिकार्य चालू झालं आणि भारतामध्ये ज्योतिराव सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या, दीनदलितांच्या शिक्षणास वाहून घेतलं आणि नव्या युगाचा प्रारंभ झाला. अभ्यास करी विद्येचा, विद्येस देव मानून, घे नेटान लाभ तिचा मनी, एकाग्र होऊन. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन. सावित्रीबाईंची प्रतिभाशक्ती अफाट होती. त्यांचं कवयित्री म्हणूनही मोठं योगदान आहे श्रोतेहो. काव्यफुलं, सुबोध रत्नाकर, बावनकशी हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यांनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांचं काव्य म्हणजे प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव, बंधुतेचं सूत्र या भावनांची सुरेख गुंफण त्यांच्या काव्यातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी ज्योतिबा स्वामींना सुरेख पत्र लिहिली होती. त्यातून त्यांची सामाजिक सुधारणेसाठीची ठाम भूमिका, वास्तवाची दाहकता दिसून येते. स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, मानवी हक्काची भाषा, त्यातून त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळते. या पत्रांची विशेष बाब म्हणजे त्यांनी कोणत्याच कौटुंबिक गोष्टींचा उहापोह केला नाही आहे पत्रात. फक्त सामाजिक तळमळ, टीकेला न घाबरता हाती घेतलेलं काम करत राहावं असं सांगत त्यांनी कर्मसिद्धांतच सांगितलाय जणू. नववी माझी ओवी ग कवित्री सावित्रीला, अभिवादन माझं त्या दैवी प्रतिभेला. ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यानं सारा समाजच भारावून गेला. सत्यशोधक समाजाच्या वतीनं ज्योतिराव फुलेंचा सत्कार करण्याचं ठरलं. दिवस होता 11 मे 1888. ज्योतिरावांना नुकतीच 60 वर्ष पूर्ण झाली होती. गावोगावी निमंत्रणं गेली. असंख्य कार्यकर्ते, शेतकरी, कामकरी, समाजातील सर्व स्तरातील मंडळी या समारंभास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले. तिथं आलेली माणसं ना कोणत्या जातीची ना धर्माची, ती ऐकायला आणि पाहायला आली होती एका अलौकिक दिव्य महान व्यक्तीस. फुले दाम्पत्यांनी अखंड 40 वर्ष केलेल्या सेवेचा गौरव करण्यास बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनाही आमंत्रण गेलं होतं, पण ते उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांनी ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे वॉशिंग्टन ही पदवी द्यावी असा निरोप दिला आणि त्या गौरव सत्कार समारंभात सर्वांनी मिळून दीनदलितांचे नेते ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी अर्पण केली. टाळ्यांचा कडकडाट झाला. महात्मा ज्योतिबा फुले त्या प्रचंड जनसमुदायाकडे पाहून सद्गदित झाले. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय जयकार झाला. आजवर राजे महाराजे, थोर पुरुषांचे सत्कार झाले असतील, पण आपल्या नेत्याचं स्वागत, गौरव जनतेनंच उत्स्फूर्तपणे करून आपल्या नेत्याला महात्मा ही पदवी बहाल केली. त्यांचं मन टवटवीत होतं. समाजासाठी अजूनही भलं काहीतरी करण्याची जिद्द होती, पण शरीर थकत चाललं होतं. यशवंत 16 वर्षाचा झाला. ज्योतिबांचे सहकारी ज्ञानोबा ससाणे
यांची मुलगी राधा. राधास सून करून घ्याल का असा प्रश्न ससाणेंनी ज्योतिबा सावित्रींना केला आणि दोघांनाही आकाश ठेंगणं झालं. लग्न लागलं. यशवंताचा हात धरून राधा लक्ष्मी रूपानं फुलेंच्या घरात आली. दिवस जात होते. महात्मा ज्योतिबांची तब्येत मात्र खालावत होती. आपला मृत्यूकाळ समीप आलाय हे त्यांनी ओळखलं. त्यांनी सावित्री आणि यशवंताला जवळ बोलावलं. तो दिवस होता 28 नोव्हेंबर 1890. सत्यशोधक समाजाचे असंख्य कार्यकर्ते बोलावले. महात्मा म्हणाले, 200 वर्षात आपल्याला जे मिळालं नाही ते येत्या 50 वर्षात खात्रीनं मिळेल. वाघासारखं वागा. अंगलाई आज आहे, उद्या नाही. साऱ्यांना विद्या देऊन शहाणं करा. विद्या हीच माणसास मनुष्यत्व प्राप्त करून देते. सावित्रीनं माझ्यासोबत 50 वर्षांचा दीर्घ प्रवास केलाय. तिच्यामुळंच मी ही लोकसेवा करू शकलो आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 10वी माझी ओवी ग त्या अलौकिक महात्म्याला, साक्षर करुनी सावित्रीला सज्ञानी केले आम्हाला. महात्मा अनंतात विलीन झाले. साऱ्या दीनदलितांना, स्त्रियांना जगण्याचं भान देऊन सावित्रीबाईंच्या जीवनातलं एक पर्व संपलं. दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचं प्रेरणास्त्रोतच काळाड गेलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे मानवतेचा चालता बोलता इतिहास, दीनदुबळ्यांचा आसरा. ज्योतिबा नसते तर गोरगरिबांसाठीचा अडचणीचा डोंगर कुणी झेलला असता? कुणी पुसली असती त्यांची आसवं? कुणी दिली असती त्यांना हक्काची जाणीव? कुणी करून दिली असती सावित्रीला तिच्या अस्मितेची ओळख? आणि कुणी केलं असतं स्त्रियांना शिक्षित? यशवंता डॉक्टर झाला. अहमदनगरच्या लष्करी पलटणीत नोकरीला लागला. 1896 दुसऱ्यांदा महाराष्ट्रात दुष्काळ पडला. पिकं करपली, जमिनी वाळून गेल्या. जिथं तिथं पाण्या वाचून जनावरं मरून पडू लागली. सावित्रीबाईंनी दुष्काळ पीडितांना सहाय्य करायचं ठरवलं. सरकारला तसं आवाहनही केलं. या आघातातून लोक बाहेर पडतात न पडतात तोच पुण्यात 1897 प्लेगनं थैमान मांडलं. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागली. इंग्रज सरकारनं प्लेग निवारण केंद्र उभारली. पण लोकांवर ते जुलूम जबरदस्ती करू लागले. प्लेग बरा पण साहेब नको असं जनतेला वाटू लागलं. लागण होऊन पटापट मृत्युमुखी पडत होते लोक. सावित्रीबाईंचं मन द्रवलं. त्यांनी पुण्यात मदत कार्य सुरू केलं. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही धावून आले. आईनं प्लेगच्या साथीत मदत कार्य सुरू केल्याचं यशवंतानं ऐकलं. मात्र तो लगेच धावून आला, नोकरीला रामराम ठोकून. त्यानं पुण्यात दवाखाना उघडला. आईच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. सावित्रीबाई वस्ती वस्तीत फिरून प्लेगच्या रोग्यांना यशवंताच्या दवाखान्यात आणत होत्या. यशवंत रोग्यांवर मनोभावे उपचार करायचा. बरेच रोगी प्लेगमुक्त झाले. सावित्रीबाईंना यशवंताचा अभिमान वाटायचा. एक दिवस ही दिनांची माऊली एका प्लेगनं तापलेल्या मुलाला खांद्यावर घेऊन यशवंताच्या दवाखान्याकडं निघाली. कसं बसं त्यांनी यशवंताकडं सोपवलं. त्यांना कणकणल्यासारखं वाटू लागलं. त्या मटकन बाकावर बसल्या. यशवंतानं आईकडं पाहिलं. आई बेशुद्ध अवस्थेत जाते असं वाटलं. त्याला धस्स झालं. तो मुलाला सोडून आईजवळ गेला. आई काय होतंय तुला? काही नाही रे, थोडं गरगरल्यासारखं होतंय. पण तू ना त्या मुलाकडे बघ. माझ्याकडे लक्ष नको देऊ, त्या मुलाकडे बघ. मृत्यूच्या दाढेत शिरूनही ही माऊली रंजल्या गांजल्यांची काळजी करत होती. यशवंता दोघांवर एकाच वेळी उपचार करत होता. त्याची केविलवाणी धडपड सुरू होती. पण सावित्रीबाई मृत्यूच्या दारात उभ्या होत्या. ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पोहोचली आणि झुंडीच्या झुंडी त्यांना भेटायला येऊ लागल्या. यशवंताला त्यांनी जवळ बोलवलं. बाळा, मी आता जाते. यशवंता केविलवाण्या स्वरात म्हणाला, आई तुला काहीही होणार नाही ग. यशवंता, असू दे, मला कोणत्याही औषधाचा आता उपयोग होणार नाही. बाळा, सत्यशोधक समाजाला विसरू नकोस.
नीतीनं वाग. मानवता हाच धर्म, त्यापुढं धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद निरर्थक आहेत. माझ्या लक्ष्मीला जप हो. आणि ही भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, अस्पृश्यतेला विरोध करणारी तेजस्विनी, रंजल्या गांजल्यांची सेवा करणारी पुण्यश्लोक, यशवंताला ममत्व देणारी असामान्य माता, युगस्त्री सावित्री, दिव्य ज्योती, क्रांती ज्योती, अनंतात निमाली. तो दिवस होता 10 मार्च 1897. अनंतात निमाली? मुळीच नाही. आजही प्रत्येक स्त्रीत ही ज्ञानज्योती तेवतीये, तेवत राहणार युगानयुग, युगानयुग तेवत राहणार. अंतिम माझी ओवी ग, दिव्य क्रांती ज्योतीला, आम्ही तुझ्या लेकी ग, विनम्र भावे वंदितो तुझला. आम्ही तुझ्या लेकी ग, विनम्र भावे वंदितो तुझला. वंदिते ज्योतिबा सावित्रीला, वंदिते ज्योतिबा सावित्रीला, वंदिते ज्योतिबा सावित्रीला, जी 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 जी. वंदिते ज्योतिबा सावित्रीला, जी 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 जी. स्त्री जन्माची कहाणी, हृदयामृत नयनी पाणी, शिक्षणानं केलं वाघिणी, ऐका महिमा ध्यान देऊनी. ऐका ध्यान देऊनी, जी 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 जी. ऐका ध्यान देऊनी, जी 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 जी. लाडलेकाचे घरात होती, लेकीला कामाला झुंपती, तान्ह्या भावंडांची ती माय, बोल्यावरी बालवयात. बोल्यावरी बालवयात, जी 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 जी. बोल्यावरी बालवयात, जी 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 जी. सासरी तिला हो सासुरवास, भाडी स्त्री जन्माचा जाच, चुलन मूल हो हातात, रांधावाडान उष्टी काढा. रंधवाडान उष्टी काढा, जी 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 जी. रंधवाडान उष्टी काढा, जी 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 जी. पती निधन होता अकाली, चितेवरी सती ती जाई, केशवपनाने विद्रुप्ती होई, मानहानी होई अपमानी, मानहानी होई अपमानी, बळी तिचा हो घेतला जाई. बळीतीचा हो घेतला जाई, जी 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 जी. बळीतीचा हो घेतला जाई, जी 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 जी. मंडळी, जेव्हा समाजात अन्याय, अपमान, अत्याचार आणि असंतोष माजतो, तेव्हा एखादा तेजस्वी तारा उदयास येतो. मग एक दिस असा उजडला, सच्चा माणूस अवतरला. मग एक दिस असा उजाडला, सच्चा माणूस हो अवतरला. ज्योतिबा म्हणती त्या ताऱ्याला, हो जी. ज्योतिबा म्हणती त्या ताऱ्याला, ओ जी 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 जी. ज्योतिबा म्हणती त्या ताऱ्याला, जी 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 जी. पत्नी साऊला ज्ञानदान केले, द्वार शिक्षणाचे उघडले, पहिली मुलींची शाळा स्थापली. पहिली मुलींची शाळा स्थापली, पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरू झाली. भारतभूची पहिली स्त्री शिक्षिका सावित्री, पुस्तकाशी, शिक्षणाशी तिनं केली मैत्री. सावित्री पहिली स्त्री शिक्षिका, आनंदात हो, आनंदात हो जी, आनंदात हो जी. ती धैर्यवान हो बाई, धाडसाने उभी ती राही. साक्षर करण्या लेकींना, साक्षर करण्या लेकींना तिनं पणच केला हो. तिनं पणच केला हो, तिनं पणच केला हो. अनंत कष्ट, अनंत वेदना, अनंत ध्येय,
डगमगली ही क्रांती, महात्म्याची साथ तिला होती. महात्म्याची साथ तिला होती हो जी 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 जी. महात्म्याची साथ तिला होती हो जी 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 जी. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यतेची जळमट, दीन दलितांची होई घुसमट. सत्यशोधक समाज स्थापला, अन्यायाविरुद्ध आसूड काढला. रंजल्या गांजल्यांना धरले पोटाशी, लढा दिला रूढ प्रथांशी. लढा दिला रूढ प्रथांशी, लढा दिला रूढ प्रथांशी हो जी 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 जी. मंडळी, आज मी उभी येते धाडसाने, उत्तुंग भरारी घेतलीये स्त्रीने. कारण सुरम्य सुंदर उषकाल हा आमच्या भाग्यरेखी. आमच्या भाग्यरेखी, आमच्या भाग्यरेखी. क्रांती ज्योती सावित्रीच्या आम्ही हो लेकी. आम्ही ओले की, आम्ही ओले की. ना भीती आम्हा कुणाची, न भीती आम्हा कुणाची. शस्त्र आमुचे हो लेखणी. शस्त्र आमचे ओले कणी. बळ दिले आम्हा शिक्षणाने. बळ दिले आम्हा शिक्षणाने. मुलगा दीप एक वंशाचा, आम्ही ज्योती दोन कुळांच्या. आम्ही ज्योती दोन कुळांच्या हो जी 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 जी. आम्ही ज्योती दोन कुळांच्या हो जी 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 जी. नका समजू आम्हास अबला, सावित्रीच्या लेकी आम्ही सबला हो जी. सावित्रीच्या लेकी आम्ही सबला हो जी 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 जी. सावित्रीच्या लेकी आम्ही सबला हो जी 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 जी. विसरू नका हो या मातेच्या देश कार्याला. देश कार्याला, देश कार्याला. म्हणून शाहीर प्रिया सांगते पोवाडा जयंतीला. सांगते पोवाड जयंतीला, सांगते पोवाड जयंतीला. जी जी र जी र र जी 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 र जी र र जी 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 र जी जी र जी. मैत्रिणींनो, आत्ताच आपण ज्ञानज्योती, दीपज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा कार्यक्रम ऐकलात. सहभाग होता प्रिया सफळे यांचा. मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूच. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती. मैत्रिणींनो, स्त्री जीवनामध्ये शिक्षणाची नवी क्रांती